श्रीलंकेला जायचा प्लॅन करताय पण सुरुवात कशी करायची कळत नाहीये, तर हे रील अगदी शेवटपर्यंत पहा बरं. सगळ्यात आधी फ्लाईट बुकिंग करून घ्या. थोडा उशीर झाला तर उगाच एक्स्ट्रा पैसे जातील. कोलंबो टू कोलंबो राऊंड ट्रिप बुक केली की झालं. सोबत जितके दिवस जाताय तितक्या दिवसांचा ट्रिप इन्शुरन्स नक्की घ्या. आता पुढे काय करायचं, नक्की कुठे जायचं सांगते. तुमच्या इंटरेस्ट नुसार तुमच्या ट्रिपची वाईब तुम्ही ठरवू शकता. सगळं एकदम करायला जाऊ नका फक्त. नेक्स्ट म्हणजे कुठे कोणता सीझन आहे हे बघून आयटनरी प्लॅन करणं. चुकीच्या सीझन मध्ये गेलात तर पूर्ण ट्रिप पाण्यात जाईल लिटरली. हिल एरियाज मध्ये तर पावसात जाणं टाळाच. नेक्स्ट म्हणजे राहायचं कुठे हे ठरवणं. स्टे बुक करताना फक्त फोटोज बघू नका, रिव्ह्यूज सुद्धा वाचा. आणि बुकिंग साठी यापैकी जिथे चांगले रेट्स आणि रेटिंग असतील ते प्लॅटफॉर्म तुम्ही वापरू शकता. चांगल्या प्राइस मध्ये चांगले ऑप्शन्स हवे असतील तर एकदम आयत्या वेळेला बुकिंग करणं टाळाच. आता एक मेन मुद्दा म्हणजे करन्सी. आपल्याकडचा ₹1 म्हणजे त्यांच्याकडचे जवळजवळ ₹4. पण इंडियातूनच करन्सी घेऊन गेलात तर खराब रेट मिळेल नक्की. त्यापेक्षा तिथेच जाऊन एटीएम मधून श्रीलंकन रुपीज काढा. चार्जेस बरेच कमी लागतात. आता इतक्या लांब गेल्यावर एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचं कसं, तर त्याचं प्लॅनिंग तिथे जाऊनच करा. म्हणजे मेनली पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा, कारण ते बरंच स्वस्त पडतं आणि तितकंच कम्फर्टेबल सुद्धा असतं. मी तर एकटीने 8-8 तासांचा प्रवास केलाय पब्लिक ट्रान्सपोर्टने. रिक्षा, बस, ट्रेन असे सगळे ऑप्शन्स तुम्ही वापरू शकता. लास्ट बट नॉट द लिस्ट, सिम कार्ड. ऑफकोर्स तिथे आपल्याकडचं सिम रोमिंग पॅक मारल्याशिवाय चालणार नाहीच आहे, पण तिथल्या सिम कार्डचे सुद्धा बरेच स्वस्त ऑप्शन्स ऑनलाईन या प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहेत. किंवा अगदी एअरपोर्टवर सिम कार्ड घेऊन तिथलं वायफाय घेऊन सेटअप देखील करता येतो. बस एवढं केलं ना तर तुमची श्रीलंका ट्रिप परफेक्ट प्लॅन होणारच. आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहेच.